महाराष्ट्रात प्रथमच विधानसभेच्या वेळी विजयी उमेदवारापेक्षा विधान परिषदेच्या आमदाराचे स्वागत प्रचंड गर्दी आणि उत्स्फूर्तपणे झाले। आपण चर्चा करतोय ती नुकतेच विधान परिषदेवर भाजपाने वर्णी लावलेल्या विवेक कोल्हे यांच्याबद्दल। महाराष्ट्राच्या विधान परिषदेत सर्वाधिक तरुण चेहरा देत भाजपाने मास्टर स्ट्रोक लगावलाय। विवेक कोल्हे यांच्यासारखा उमदा आणि दूरदृष्टीचा अभ्यासू चेहरा दिला आणि अनेक राजकीय अर्थ भारतीय जनता पक्षाने यातून उलगडले। विधानसभा निवडणुकीत कोल्हेंच्या सहकार्याने निवडून आलेल्या आशुतोष काळे यांचा विजयोत्सव अगदी फिका होता, तर त्याच कोपरगाव शहरात असणाऱ्या दुसऱ्या युवा नेतृत्वाचा नाशिक, नगर, संभाजीनगर, नंदुरबार अशा अनेक ठिकाणी विधान परिषद सदस्य म्हणून जो जल्लोष झाला तो रोमहर्षक ऐतिहासिक झाला। यावरून एकच स्पष्ट झालं, जर 2024 विधानसभेच्या रिंगणात विवेक कोल्हे असते तर कैक हजार मतांनी त्यांनी विरोधकांना धोबी पछाड दिली असती। चला तर आता जाणून घेऊयात सविस्तर माहिती। निष्ठा आणि संयमाचा सन्मान भारतीय जनता पक्षात होतोच ही रेघ अधिक घट्ट व अधोरेखित केली। केवळ एका मतदारसंघापुरता मर्यादित न ठेवता विवेक कोल्हे यांच्यासारखा नेता नगर जिल्ह्यासह अन्य ठिकाणी देखील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काम करेल हे जवळपास निश्चित आहे। पण थोडं मागे जाऊन आपण कोल्हे यांना संधी का दिली हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। महाराष्ट्राच्या राजकारणात 2024च्या लोकसभा निवडणुकीने एक वेगळाच टप्पा गाठला होता। भाजपा महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही आणि महाविकास आघाडीचं वातावरण राज्यभर प्रभावी झालं। लोकसभेच्या निकालानंतर राज्यात सत्ताविरोधी लाट निर्माण झाल्याचं चित्र होतं। ग्रामीण भागात नाराजी तर शहरी भागात पर्यायाच्या शोधाची भावना दिसत होती। कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि नेत्यांमध्ये राजकीय पुनर्रचनेची चढाओढ सुरू झाली होती। अनेक ठिकाणी सत्ता बदलाचे संकेत स्पष्टपणे जाणवत होते। अशा या बदलत्या राजकीय वातावरणात अनेक प्रभावी नेत्यांनी आपली दिशा बदलण्यास सुरुवात केली। विधानसभेच्या तोंडावर भाजपा महायुतीमधून महाविकास आघाडीत प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढू लागली होती। त्यात हर्षवर्धन पाटील, समरजित सिंह घाटगे यांच्यासह अनेक नेत्यांनी महायुती सोडत महाविकास आघाडीच्या कुशीत उडी घेतली। या घडामोडींनी राज्याच्या राजकारणात एक वेगळीच अस्थिरता निर्माण केली होती। परंतु या सर्व राजकीय उलथापालथीत कोपरगावचा एक निर्णय मात्र वेगळा ठरला, तो म्हणजे कोल्हे कुटुंबाचा। कोपरगावमध्ये खात्रीशीर विजयाची संधी असतानाही कोल्हे कुटुंबानं पक्षनिष्ठा आणि राजकीय मूल्यांना प्राधान्य दिलं। भाजपा वरिष्ठ नेते अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीसाठी थांबण्याची चर्चा केली आणि त्या चर्चेला प्रतिसाद देत कोल्हे कुटुंबानं स्वतःची उमेदवारी बाजूला ठेवण्याचा निर्णय घेतला। हा निर्णय केवळ राजकीय नव्हता, तर तो विचारांचा, निष्ठेचा आणि परंपरेचा होता। 3 पिढ्यांपासून चालत आलेल्या राजकीय विरोधाला बाजूला ठेवत कोल्हे कुटुंबानं अजित पवार गट राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी काम केलं। हे पाऊल अनेकांसाठी आश्चर्यकारक होतं, पण त्यात एक मोठा संदेश दडलेला होता। राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसतं, तर ते विश्वास आणि निष्ठा जपण्यासाठीही असतं। 2019 मध्ये अवघ्या 400 मतांनी निवडून आलेल्या उमेदवाराला 2024 मध्ये 1.25 लाख मतांनी विजयी करून आणणं ही केवळ निवडणूक यशाची गोष्ट नव्हती, तर ती कोल्हे कुटुंबाच्या प्रभावाची साक्ष होती। या विजयामागे केवळ गणित नव्हतं, तर जनतेचा विश्वास आणि कोल्हे कुटुंबाची कार्यपद्धती होती। विवेक कोल्हे यांचा प्रभाव हा केवळ कोपरगाव पुरता मर्यादित नाही। सिन्नर, येवला, राहता या भागातही त्यांची लोकप्रियता प्रचंड आहे। त्यांच्या नेतृत्वात एक वेगळीच ताकद आहे, ती म्हणजे लोकांशी असलेला थेट संवाद आणि विश्वास। त्यामुळेच सर्व पक्षांकडून त्यांना उमेदवारीसाठी आमंत्रणं येत होती। राजकारणात अशा प्रकारचा सर्वपक्षीय स्वीकार फार कमी लोकांना मिळतो। शरद पवार यांच्या गाडीतून एकत्रित प्रवास करतानाचे चित्र राज्याने पाहिले होते, तेव्हा अनेकांनी राजकीय अंदाज बांधले। कोल्हे महाविकास आघाडीतून लढतील, परंतु विवेक कोल्हे यांनी पक्षाशी एकनिष्ठेला प्राधान्य दिलं। त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेलं ऋणानुबंध जपत महायुतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला। हा निर्णय केवळ वैयक्तिक नव्हता, तर तो राजकीय नैतिकतेचा आदर्श होता। कोल्हे कुटुंबानं केवळ कोपरगावच नव्हे, तर शेजारील तालुक्यातील उमेदवारांनाही मदत केली। कोकाटे, भुजबळ यांसारख्या नेत्यांनी त्यांच्या सहकार्याचा लाभ घेतला। खात्रीशीर जिंकून येणारी जागा मित्रपक्षाला युती धर्म म्हणून देण्यात आली। परंतु कोल्हे कुटुंबानं घेतलेल्या संयमी भूमिकेमुळे आणि भाजपा निष्ठेमुळे ती अडचण काही प्रमाणात कमी झाली। हे दाखवतं की कोल्हे कुटुंब केवळ विरोधक नाही,
तर परिस्थिती समजून घेणारे आणि मोठा विचार करणारे नेतृत्व आहे. 1972 पासून एकही निवडणूक न चुकवणारे कोल्हे कुटुंब 2024 मध्ये प्रथमच निवडणूक रिंगणाबाहेर राहिले. पण ही अनुपस्थितीही त्यांच्या प्रभावाला कमी करू शकली नाही. उलट निवडणुकीत न उतरूनही त्यांनी जनतेच्या मनात अधिक मोठे स्थान मिळवले. कारण कधी कधी निवडणूक जिंकणं महत्वाचं नसतं, तर लोकांची मनं जिंकणं अधिक महत्वाचं असतं. कोल्हे कुटुंबानं हेच सिद्ध केलं. त्यांनी दाखवून दिलं की राजकारणात निष्ठा, संयम आणि मूल्ये यांना अजूनही स्थान आहे. आज कोल्हे कुटुंबाचा प्रवास हा केवळ एका मतदारसंघापुरता मर्यादित नाही, तर तो संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी घेतलेले निर्णय, केलेले त्याग आणि जपलेली नाती हे सर्व मिळून एक वेगळाच आदर्श निर्माण करतात. राजकारणात जिथे पक्षांतर सामान्य झालंय, तिथे कोल्हे कुटुंबाने स्थिरता दाखवली. जिथे स्वार्थ महत्वाचा वाटतो, तिथे त्यांनी निष्ठा जपली आणि जिथे सत्ता अंतिम ध्येय मानली जाते, तिथे त्यांनी मूल्यांना प्राधान्य दिलं. म्हणूनच 2024 ची निवडणूक ही केवळ निकालांची नव्हती, तर ती विचारांची होती. आणि या विचारांच्या लढाईत कोल्हे कुटुंबानं एक वेगळाच विजय मिळवला, जनतेच्या मनातला विजय.